तर आता आम्ही आलो आहोत मधुर फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही इथे मधुर स्पेशल थालीची ऑर्डर केली. तर त्या थालीमध्ये जे येईल ते मी नंतर तुम्हाला दाखवेनच. मी मारेन तुला. चांगला दिसतो ग. तर हा केट्स पॉइंट आहे आणि इथूनच 2 ते 3 पॉइंट्स आहेत. हा आहे महाबळेश्वर मधला इको पॉइंट. आणि इथे मस्त अशी हवा सुटले आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज तर येतच असेल हवेचा. हे आजूबाजूलाच या एरियामध्ये बरेच पॉईंट्स आहेत, जसं की किड्स पॉईंट, इको पॉईंट, मंकी पॉईंट, त्यानंतर रायझिंग पॉईंट आणि एलिफंट हेड पॉईंट. तर असे बरेच आजूबाजूलाच आहेत हे. तुम्ही एक 10 मिनटं 15 मिनटं चाललात तर इथूनच तुम्हाला सर्व पॉईंट्स दिसतील. तिथे गेल्याशिवाय कळणार नाही ते तुला, असं तुला वाटणार नाही ते. इथे जाऊन ना तेव्हा कळेल. हॅलो आहे निडल होल पॉइंट. समोर तुम्हाला दिसत असेल एलिफंट हेड पॉइंट. तर इकडे आता आमचं गोळा खाणं चालू आहे आणि त्याच्या बाजूलाच हा जो बिझनेस आहे तो एकाच व्यक्तीचा आहे. त्यांच्याकडून मी एक हॅट पण घेतली आणि आता आम्ही गोळा खातोय. आता आम्ही श्री क्षेत्र महाबळेश्वर इथे देवस्थान आहे, मंदिर आहे, तिथे आलोय. आणि हा मंदिराचा गेट आहे. तर हे आहे कृष्णाई मंदिर. खूप जुनं मंदिर दिसतंय. मंदिराच्या आत जाऊन बघूया आपण. ही अशी पायवाट आहे खाली जायला. तर एक त्या गेट पासून जवळजवळ एक 5 मिनिटं चाललात ना, राईट साईडला कृष्णाई मंदिर म्हणून त्यांनी बोर्ड लावलाय. तिथे राईट साईडला जायचं, मेन मंदिराच्या तिथे हे मंदिर दिसेल. खूप जुनं मंदिर आहे. याची माहिती तर मला माहित नाही किती जुनं आहे किंवा काय, कंडिशन वरून तरी दिसतं.
मस्त पडेल. तर या दगडांमध्ये छान असं कोरीव काम केलेलं आहे. हे जे खांब आहे तिथे पण आहे ते 1888 मध्ये बांधलं गेलं आणि हे शंकराचं आणि कृष्णाचं मंदिर आहे. ते आता आपण जाऊन आलो. आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओसाठी अलाव नव्हतं, त्यामुळे मी आतलं तुम्हाला काहीच दाखवलं नाही. पण समोर छान असा व्ह्यू होता जो मी दाखवला नाही. समोरच खूप छान व्ह्यू आहे त्याच्या हिल्सचा आणि पाठीमागे मंदिर पण आहे. तर इथे नक्की विजिट करा या मंदिरात आल्यावर एकदा. आता आपण जात आहोत पंचगंगा मंदिरामध्ये, जे 5 नद्यांच्या संगमावर बांधलेले मंदिर आहे आणि ते 13व्या शतकात बांधलेले मंदिर आहे. तर आजूबाजूला स्टॉल्स आहेत इकडे बरेच असे. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि मंदिरामध्ये फोटोज आणि व्हिडिओजला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तिथला व्हिडिओ घेतलेला नाही आहे. आणि हे ओल्ड महाबळेश्वरचं मंदिर आहे इथलं. तर बाहेर अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि आतमध्ये खूप पुरातन असं शिवलिंग आहे. हे आहेत नंदी महाराज आणि आतमध्ये पुरातन अशी शिवलिंग आहे. तर आता आपण एल्फिन्स्टन पॉइंटला चाललोय महाबळेश्वरच्या. आणि इथे आजूबाजूला मॅगीचे स्टॉल्स आहेत, गोडाचे आहेत, स्नॅक्स पण इथे करू शकता तुम्ही. वाव, खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथला. खाली छोटे छोटे डोंगर दिसतात आहेत. हे बघा, राईटला लेफ्टला सगळीकडे डोंगर आहेत. अप्रतिम दृश्य आहे, नजारा आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, मस्त असे सूर्यकिरण पडतात खाली आणि हा नजारा सगळीकडे आहे इकडे. खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आहे खाली. चला तर आम्ही इथे मस्त अशी थंडगार हवा सुटली आहे. संध्याकाळची वेळ आहे. मस्त अशी थंड हवा सुटली. परत निघालो इथून आता एल्फिन्स्टन पॉइंट वरून.
तर हा आहे सावित्री पॉइंट, जिथे आता आम्ही चाललोय. तर बघूया आपण इथला व्ह्यू. सर्वात बेस्ट जो होता तो एल्फिन्स्टन पॉइंट होता, जिथे सर्वात जास्त वेळ तुम्ही टाइम स्पेंड करू शकाल. तिथे नक्की जा. आहे सावित्री पॉइंट. मगाशी जिथून गेलेलो तिथूनच तुम्हाला एक लेफ्ट साईडला जातो एल्फिन्स्टन पॉइंटला, आणि राईटला जातो वरती जो येतो. तर आता आम्ही मस्तपैकी भेळचा आनंद घेतो, आणि हे मका खाऊन संपला पण दोघांचा. तर हा आहे मर्जोरी पॉइंट. मगाशी आपण गेलो होतो त्या पॉइंटने सर्व पॉइंट्स दिसतात. तर हे आहे महाबळेश्वरचं बस स्टँड, आणि त्याच्या बाजूलाच आहे हे महाबळेश्वरचं मार्केट. तिथे तुम्हाला रिक्षाज पण मिळतील, सॉरी टॅक्सी. तर इथे टॅक्सीने सुद्धा तुम्ही पॉईंट्स पण फिरू शकता आणि मार्केट पण. तर आता आम्ही मार्केट एक्सप्लोअर करायला आलो इथलं थोडंसं फिरायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून आम्ही घरी जाणार होतो, पण आम्हाला एक ताई होत्या ज्या वेट करत होत्या बराच वेळ, आणि त्यांना बस चुकली होती. तर त्यामुळे मग त्या हात दाखवत होत्या आणि कोणी थांबवत नव्हतं. तर मीच यांना म्हणाली की त्यांना आपण घेऊन जाऊया, संध्याकाळ होत आले, रात्रीच्या वेळेस काय माहिती ते कोणी मिळेल की नाही, म्हणून आम्ही त्यांना मग इथपर्यंत लिफ्ट दिली. खरं तर आम्ही जाणार होतो आमच्या कॉटेजला, पण जाऊ दे, त्यानिमित्ताने त्यांच्या निमित्ताने हेल्प केलेल्याचा आनंद जास्त आहे, आणि त्यानिमित्ताने आम्ही मार्केटला पण आलो फिरायला. इथे बरेच शॉप्स आहेत फ्लेवर्ड. मध्ये फ्लेवर्ड चणे, लाकडी गोष्टी, त्याचप्रमाणे लेदरच्या गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टी या मार्केटमध्ये मिळतात. बरेच छान लाकडी गोष्टी आहेत. वॉल्सचे इथे वॉल्ससाठी हे करायला, हँग करायला, त्याचं पण मार्केट आहे इथे. यांच्याकडे खूप सुंदर मटेरियल आहे, ड्रेस मटेरियल काश्मीरी वर्कमध्ये वगैरे सुंदर सुंदर आहे. 1200 ते 1500च्या रेंजमध्ये. बघूया, विनू नाही आहे माझ्यासोबत, तर मी बघते, मला काय आवडलं तर मी घ्यायचा प्रयत्न करते. इकडे आमची रुसूबाई रुसली, का रुसली तर तिला मनासारख्या गोष्टी इथे घेऊन नाही दिल्यात म्हणून. आणि आता आम्ही जेवायला बसलो इकडे, आणि जोपर्यंत तिला एखादी गोष्ट घेऊन देत नाही रुसूबाईला आमच्या, तोपर्यंत ती इथून निघणार नाही असं तिने सांगितलेलं आहे. आम्ही आलो आहोत आमच्या कॉटेजमध्ये, आणि खूप थकलोय, फ्रेश झालो थोडंसं, आणि आता मी थोडंसं चेंज करते आणि आम्ही झोपणार आहोत. खूप थकलो आज, खूप फिरलो. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.
आणि सबस्क्राईब करा नक्कीच. असेच नवनवीन व्हिडिओ मी दाखवत राहीन तुम्हाला. आणि मलाही फिरायला खूप आवडतं, तर ट्रॅव्हल ब्लॉग मोस्टली करायचा प्रयत्न करेन मी. सो आजचा ब्लॉग एवढाच होता आणि गुड नाईट अँड टेक केअर. आणि नवीन ब्लॉग्स येण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकन जे आहे ते टिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन ब्लॉग आल्यावरती. सो बाय अँड टेक केअर गाईज.